नमस्कार, मी मंगला आनंद असणारे। आता डाळ मसाला पराठा हा पदार्थ करून दाखवणार आहे। आता याच्यासाठी लागणारे साहित्य: गव्हाचं पीठ 2 वाट्या, मुगाची डाळ 1 वाटी, हरभऱ्याची डाळ भिजलेली 1 वाटी, 2 टीस्पून कोथिंबीर चिरलेली, बडीशेपेची पावडर 1 टीस्पून, साखर चवीप्रमाणे, मीठ चवीप्रमाणे, गरम मसाला 1 टीस्पून, धणे जिऱ्याची पावडर दोन्ही मिसळून 1 टीस्पून, 1 टीस्पून लिंबाचा रस, पाव टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल तिखट, 2 टीस्पून किसलेलं आलं आणि 1 टीस्पून वाटलेली हिरवी मिरची। बऱ्याच वेळेला भाजीचे पराठे नेहमी केले जातात वेगवेगळ्या प्रकारचे, पण डाळीचा जो पदार्थ असतो तो पुष्कळदा कचोरीमध्ये मुगाची डाळ, हरभऱ्याची डाळ वगैरे घातली जाते। म्हणूनच मी ह्या दोन्ही डाळी अशा निवडल्या की कचोरी तर नाही आहे, पण त्याचं सारण आणि मसाला सगळा कचोरीचा आहे, त्यामुळे तो शॅलो फ्राय होतो आणि जास्त तेलकट पण होत नाही आणि कचोरीचं जे चवीचं असतं ते या पराठ्यातून मिळू शकतं। आता कणिक मळून झालेली आहे, यानंतर आता दोन्ही डाळींचं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं। आता वाटलेली जी डाळ आहे ती गॅसवर कढई ठेवून थोडंसं तेल घालायचं त्याच्यात आणि या डाळी परतायच्या आणि सगळे जे मसाल्याचे पदार्थ आहेत ते त्याच्यामध्ये घालून चांगली डाळ शिजवून घ्यायची। डाळ थोडी परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता सगळे मसाले घालायचे। पाव चमचा हळद, वाटलेली मिरची 1 टीस्पून, वाटलेलं आलं, मिरची पूड 1 टीस्पून, धणे जिरे पावडर 1 टीस्पून, गरम मसाला 1 टीस्पून, बडीशेपेची पूड, चिरलेली कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ, हे सगळं घालून सारण परतून घ्यायचं आणि जरासं कोरडं करायचं। चवीप्रमाणे थोडासा लिंबाचा रस आणि साखर। कणकेचा एक गोळा लाटून त्याच्यामध्ये सारण भरायचं। कणकेचा गोळा जितका सैल असेल किंवा सारण जेवढं सैल असेल तर तो आतलं जे सारण असतं ते बरोबर पसरतं त्याच्यात, आणि जरा प्रेस करून घेतलं की आतलं जे सारण असतं ते कडेपर्यंत पसरतं। आणि पराठा हा एकदम पोळीप्रमाणे वगैरे चपातीप्रमाणे खूप पातळ नसतो, थोडासा तो जाडसरच ठेवायचा। पराठ्याला जे तेल लावायचं असतं ते तव्यावर पराठा टाकल्यानंतर लगेच त्याला तेल लावायचं नाही, आधी चांगला भाजून घ्यायचा आणि नंतर तेल लावलं की मग त्याचं जे टेक्स्चर असतं खुसखुशीतपणाचं ते जास्त चांगलं येतं। आता ही एक बाजू भाजून झालेली आहे, आता ह्याच्यावर वरून तेल लावायचं, कढई सोडायचं नाही। डाळ मसाला पराठा तयार आहे। हा पराठा सॉस, लोणचं, दही कशाही बरोबर खाता येईल।